नमस्कार, मी मृदुला. ग्लोबल मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करते. नवरात्रीचा समकालाशी धागा जोडत आपण जागर करतो आहोत, जगभरात पसरलेल्या स्त्री शक्तीचा. जगभरातल्या मराठी स्त्रिया, ज्यांनी आपापल्या क्षेत्रात एक नाव कमवलंय आणि मराठी संस्कृती 7 समुद्रापार जर का डौलानं फडकवताय, तर आपण त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे नाही का? तर नवरात्रीच्या निमित्ताने आपण त्यांचा जागर करत आहोत आणि आजची जी स्त्री शक्ती आहे, ती आहे सिंगापूरहून. आणि सिंगापूरला तिचं प्रचंड प्रस्थ आहे. एक मोठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सिंगापूर साउथ ईस्ट एशियामधली आपण म्हणू शकतो. आणि अनेक महत्त्वाच्या मोठमोठ्या इव्हेंट्स तिच्याच हाताखालून जातात. आणि तिचं नाव आहे पूर्णिमा कामत. पूर्णिमा, तुझं खूप खूप स्वागत. नमस्कार मृदुला. पूर्णिमा, म्हणजे तू मला वेळ दिला. मी गेल्या किती दिवसांपासून तुला फॉलो करतेय. मला माहिती आहे तू सध्या खूप प्रचंड बिझी आहे आणि एक मोठं एक्झिबिशन तू करतेय नमस्ते भारतचं. तर बाकी तुझी सगळं मला तुझं जाणून घ्यायचंय. किती वर्षांपासून सिंगापूरला आली आणि कशा तऱ्हेनं तू तुझा पाय रोवला. पण त्याआधी मला जरा नमस्ते भारत बद्दल थोडी कल्पना दे. हो, नमस्ते भारत आता या कोविड-19 मुळे खूप बिझनेसेस म्हणजे ना ठप्प झालेत आणि कोणाचाच बिझनेस होत नाहीये. लिटरली डिसेंबर पासनं सगळे जे छोटे आणि मीडियम स्केलचे आपले जे एंटरप्रेन्योर्स आहेत, भारतामध्ये स्पेशली, ऑफकोर्स ग्लोबली इफेक्ट झालाच आहे. पण भारतामध्ये जे आपले MSMEs आहेत, आर्टिझन्स आहेत, त्यांना खूप त्रास होतोय कारण त्यांची दुकानं बंद आहेत. आणि हे छोट्या-छोट्या गावातले जे आहेत ना वीवर्स, हँडलूम, जे हँडमेड प्रॉडक्ट्स करतात. तर आम्हाला आयडिया आली कारण आम्ही फिजिकली 10 वर्षापासून एक्झिबिशन करायचो सिंगापूरमध्ये अंडर द ब्रँड ऑफ सिंगापूर इंटरनॅशनल इंडियन एक्सपो. तर तो म्हणजे कोविडच्या आधी 10 वर्षापासून आम्ही तो 2012 पासून 2019 पर्यंत इंडियाहून एक्झिबिटर्स आपले प्रोडक्ट्स घेऊन सिंगापूरला यायचे आणि आम्ही तो 4 दिवसाचं एक्झिबिशन करायचो. सो इट इज अ सक्सेसफुल IP आमचं प्रोडक्ट आहे ते आमच्या कंपनीचं. तर कोविडमुळे आम्हाला असंच मला एक दिवशी आयडिया आली मेमध्ये की तेव्हा आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी वोकल फॉर लोकल, आत्मनिर्भर हे सगळं चालू होतं टीव्हीवरती माहितीये. तर म्हटलं की ओके, आय मीन स्लोगन्स म्हणायला खूप सोपं जातं ग सगळ्यांना, पॉलिटिशियन्सना, आणि पण हे करून दाखवायला ना, म्हणजे वोकल टू लोकल इज इझी टू से, बट आपण किती म्हणजे ते प्रॅक्टिकली करतो. सो आय सेड ओके, लेट मी टेक द जम्प आणि लेट मी स्टार्ट. तर तेव्हा तेवढं वाटलं, म्हणजे इट वॉज जस्ट आयडिया किंवा कॉन्सेप्ट जे आहे मे महिन्यात डोक्यात आलं आणि नंतर मी सेड लेट्स डू इट अराउंड दिवाळी. तर आता नमस्ते भारत इज ऍक्च्युली हा एक ग्लोबली बिगेस्ट ऑनलाईन एक्झिबिशन आहे, जे 29 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 10 दिवसाचं एक्झिबिशन आहे. आणि इट इज ओनली इंडिया प्रोडक्ट्स, ऑल द MSME प्रोडक्ट्स, जे आपले बॅग्स म्हणा, साडीज म्हणा, शॉल्स, ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, स्पाइसेस, ट्रॅव्हल रिलेटेड स्टफ. तर आय मीन भारत.वर्ल्ड मध्ये तो आय मीन वी आर व्हेरी व्हेरी एक्साइटेड, पॅशनेट. आणि हा नमस्ते भारत तर आता म्हणजे आम्ही अगदी 24/7 वी आर लाईक ड्रीमिंग, टॉकिंग, बेथिंग नमस्ते भारत ओनली. दॅट इज इट्स बिकम लाईक वन समथिंग क्रेझी फॉर अस. आणि ऑलमोस्ट 5 वर्षापासून, आम्ही 5 महिन्यापासून, म्हणजे ही आयडिया एक छोटीशी आयडिया होती, पण आम्ही 5-6 महिन्यापासून इतकं, म्हणजे इट इज सो मच ऑफ लर्निंग, आय टेल यू मृदुला, की म्हणजे, आणि खूप जणांनी आम्हाला सपोर्ट दिले, राईट फ्रॉम इंडिया टू इंटरनॅशनल, सो मेनी बिझनेस चेंबर्स, सो मेनी गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट्स, आणि खूपच छान चाललंय सपोर्ट. आता लास्ट 20-25 days and then we will be on the stage to see how it goes. But I'm very sure and confident कारण टीम खूपच छान आहे आणि सपोर्टिंग पार्टनर्स खूप सपोर्ट देत आहेत. आणि I always feel if you work hard, the divine is always there to help you. करेक्ट, करेक्ट.
पण हा मनात विचार तुला सांगायचं म्हणजे, कारण हे प्रेक्षकांना सुद्धा कळू देत, वी हॅव ऑलमोस्ट 500 सेलर्स, एक्झिबिटर्स फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया, राईट फ्रॉम चेन्नई टू आपल्या ओरिसा पासून नॉर्थ ईस्ट टू मुंबई, बँगलोर, सगळ्यांचे, आणि खूपच सुंदर प्रोडक्ट्स आहेत ग. तर इंटेन्शन की दे शुड गेट अ ग्लोबल एक्सपोजर. सी मोठ्या करेक्ट करेक्ट कंपनीज जण बघतात, हो बट आमचे एक सांगायचं म्हणजे, एक रुमा देवी म्हणून आपली आहे महिला, जी हम्म, राजस्थान, यू वॉन्ट बिलीव्ह, शी इज अ न्यू फेस ऑफ इंडिया. घुंगट घालणारी बाई, तिने हम्म, आता 4 इयर्स पासून 22,000 22,000 तिच्या त्या गावातल्या लोकांना, राजस्थानचं तिचं विलेज आहे कॉल्ड बारमर, तिथे आता सगळेजण दे बिकम सस्टेनेबल अँड दे शी इज एम्पॉवर्ड देम टू अर्न लाईव्हलीहूड जस्ट बाय डुईंग एम्ब्रॉयडरी. म्हणजे स्किल सेट आपलं वापरून. या तुम्ही ना, आपलं जे ओल्ड स्कूल आहे ना, लाईक ओके, आफ्टर 10th you do your 12th, then you do your BCom, BSc, that kind of thing is all disrupting. आता सगळेजण आपल्या स्किल सेट प्रमाणे ना, if they go and learn something, then they can really achieve big. That is what I feel. It's really great going for us. आणि I can talk on and on about Namaste Bharat. आय नो. आणि इट इज नॉट इझी प्रत्येक स्टेट मध्ये कॉन्टॅक्ट करणं, त्यांच्या आर्टिझन्सला प्रमोट करण्याच्या दृष्टीने, आणि तेही सिंगापूरमध्ये बसून ऑनलाईन. इट मस्ट बी गोइंग व्हेरी डिफिकल्ट, राईट? Yeah, but fortunately, see, I have been connected. I mean, I'm born and brought up from Bombay, so my connect is always there. But not just in Mumbai, but पूर्ण इंडियामध्ये, म्हणजे ड्यू टू माय वर्क ऑल्सो, आय बीन ऑलवेज कनेक्टेड. तर द रिसोर्सेस आर देअर, पीपल आर व्हेरी फ्रेंडली, अँड इन बिझनेस इट इज ऑलवेज यू नीड टू बी ऑन युअर टोज ना, की कोणाकडनं मदत घेऊ शकतो, कोणाची आपण ऑल दोज थिंग्स अ बिझनेस पर्सन नोज. द आयडियाज, ही जी तुझी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, म्हणजे इट इज द ओनली इंडियन कंपनी इन साऊथ ईस्ट एशिया म्हणा, सिंगापूर म्हणा, की जे इतके जबरदस्त इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात, व्हेरी सक्सेसफुल. तर मला एक विचारायचं की इव्हेंट मॅनेजमेंट ही काय एखादा व्यवसाय म्हणून आपण त्याला बघू नाही शकत. त्याच्यामध्ये मॅनेजमेंट तर लागतच, टेक्नॉलॉजी लागते, मार्केटिंग स्किल्स लागतात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादी इव्हेंट खूप छान रीतीनं प्रेझेंट व्हायला तुमच्यात एक कलाकार लागतो. तर हा कलाकार असण्याचा किडा, एंटरप्रिनरशिपचा किडा, हा तुझा कधीपासून तुझ्या रक्तात आहे? गुड क्वेश्चन. हे मला वाटतं लहानपणापासूनच जरा ओढ होती, म्हणजे टू बी ऑन द स्टेज. आणि शाळेपासूनच, म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे असताना मला नाटकाची खूप आवड होती. तर कॉलेजमध्ये असताना वगैरे मी 1-2 वसंत कानेटकरांचं नाटक वगैरे केले, म्हणजे, आणि त्याचे प्रयोगही खूप झाले. पण त्याच्यानंतर मग आईला वगैरे वाटलं की ही नंतर ना नाटकात आणि सिनेमातच जाईल, म्हणून मग पुन्हा ते शिक्षणाकडे लक्ष देणं भाग होतं. बट आय थिंक ते आधीपासूनच ती ओढ होती का. आणि मला वाटतं मुंबईमध्ये आपल्याला जरा सिनेमाचे किंवा संगीताचं आपल्याला सगळ्यांना भारतीयांना जास्त हेच असतं ना, म्हणजे आपल्या अंगातच असतं ते गाणं ऐकणं, किंवा टू अप्रिशिएट म्युझिक अँड आर्ट्स अँड कल्चर. पण मला जरा वाटतं ते जरा जास्तच होतं. सो बेसिकली आफ्टर माय बीकॉम ऑल्सो मी आपल्या त्या कलिनाच्या युनिव्हर्सिटीमध्ये आय डिड माय मास कॉम अँड जर्नलिझम, थिंकिंग दॅट आय विल बिकम अ जर्नलिस्ट इन अच्छा. मुंबई. बट आणि इवन दॅट टाइम आय स्टील रिमेंबर ड्युरिंग माय कॉलेज डेज, मी एक छोटस तिकडे सुद्धा एक्झिबिशन केलं होतं आमच्या कॉलनीमध्ये, बिकॉज आय सॉ सम टेलर्स, दे यूज्ड टू ब्रिंग तेव्हा तो असतो ना टेक्सटाईल फ्रॉम अहमदाबाद, सुरत. So I made them some good 100-200 dresses, and I did 1-2-3 days exhibition. So suddenly I remembered it. I said, "Oh my God, I was just, I think maybe like 18 years or 17 years, and I did that just without any." म्हणजे ना, आय थिंक तो एक असतो ग, म्हणजे ते आपल्या ह्याच्यात जसं तू म्हटलं कलाकारी किंवा that ते it cannot be taught to somebody. It has to be within you. करेक्ट आणि करेक्ट. that drives you. जेव्हा मी 10वीत किंवा 12वीत वगैरे आपलं होतं, म्हणजे बिफोर 25 इयर्स ऑलमोस्ट,
रियालिटी शोज किंवा एवढे हे टीव्ही चॅनल्स नव्हते ना. वी ओनली हॅड दूरदर्शन, वी डिडंट हॅव झी, सोनी आणि हे सगळं. सो तेव्हा ऑन ग्राउंड फिजिकल इव्हेंट्स व्हायचे. तर आय यूज टू बी द डिफॉल्ट MC in any programs in my city. म्हणजे ना, love going on stage, announcing, doing fashion shows. Because that time I was like quite a different character now physically. So it used to be always fun and I used to love all those things. ग्रेट, ग्रेट. तर तुझी ही जी द आयडियाज इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, त्याच्याविषयी मला ऐकायला आवडेल, की त्याची सुरुवात कशी झाली? त्याची बीजं कशी रोवू लागली? आणि ती Um, सिंगापूरला. हो, हो. मी 26 वर्ष आधी सिंगापूरला आले. ओके. ऑफकोर्स गॉट मॅरिड, केम हिअर. तो फॉलोड माय हसबंड. मग इथे मी 10 वर्ष कॉर्पोरेट लाईफमध्ये आय वर्कड बिकॉज आय वर्कड इन टू व्हेरी गुड कंपनीज. आणि बिकॉज ऑफ दोज कॉर्पोरेट लाईफ पूर्ण देशभर म्हणजे ग्लोबली आय कुड ट्रॅव्हल. सो इंडो कंट्रीज म्हणजे ऑलमोस्ट लाईक व्हिएतनाम, कंबोडिया, म्यानमार. So that was 6 years my region where I used to travel to promote luxury watches because my department. So I would meet all the Japanese people and the Swiss people. तर त्या 6 वर्षात when I was doing this watches related stuff, खूप शिकायला मिळालं. त्याच्यानंतर I joined the .com boom होतं तेव्हा 2000 मध्ये. So I joined a German company, then a US company. तर त्याच्यामुळे मला हाँगकाँग, जपान, US सगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल करायला म्हणजे दॅट एक्सपिरियन्स वॉज ऑसम वेन आय वॉज वर्किंग विथ समबडी. मग ते 10 वर्षानंतर मला असं वाटलं की नो, आय वॉन्ट टू स्टार्ट समथिंग ऑन माय ओन. आय वॉन्ट टू डू समथिंग विच आय विल एन्जॉय डुईंग. इव्हेंट मॅनेजमेंटच डोक्यात आलं बिकॉज इट वॉज मोर ऑफ एंटरटेनमेंट, कॉन्सर्ट्स, शोज करा आणि अमकं तमकं. सो आय वॉज लाईक ओके, बट तेव्हा जॉब म्हणजे I just left a very good high paying job. I was almost like the sales director of a company, and I said no, I have to quit that. I want to follow my passion. So तेव्हा actually it's almost like 15 years now when I started the ideas. So तेव्हा एवढा विचारही नाही केला मृदुला की किंवा मिशन. It was just okay, I want to do something. And to be very frank, event management was not like a very well respected or like sought after industry because लोकांचं एक perception असतं की maybe maybe she doesn't have anything to do at home, or maybe she has a rich husband, so she's doing something into dabbling into. They didn't take me seriously that time, or they didn't take anybody seriously who was into that industry. Because if you see a startup, a technology thing, you're like, seriously, yeah, this is IT thing and all that. But when you see event management, they feel ye to koi bhi kar sakta hai. People don't have that thing ki it requires a lot of. आपणच करून घेऊ ना, कशाला पैसे द्या हे इव्हेंट ऑर्गनाइज Oh, no, करण्यासाठी. it is 100%. Even Atta, I mean, I've been facing this like 15 years, day in and day out. It is like, यही तो करना है ना. मतलब हमको help everybody 99%, because all my clients are also Indian. I can tell you very frankly, giving money, like it's very tough for them to give money to an event company. It is like, नहीं ये तो आपको तो सिर्फ फोन ही करना है, आपको तो सिर्फ यही करना है. मुझे then see, we are also passionate people. We are not shrewd business people. So we are like, once you try and do something, complementary, then that becomes a precedence. Ki haan, manje chalta tasa. But I was very fortunate and very blessed also, because along with my work, I also did my MBA from Singapore, Nanyang Business School, the NTU, Motilal University. So I did my MBA in international business. And I was like, no, you have to treat me equally like a businessman also, if you think that they do business. So I'm also a business person, right? So I worked very hard first 2-3 years because kutlahi business madhe na 4 varsha is very important to stay grounded. Neither it is either you close shop and go back again to work. Yeah. So for me, it was fortunate. I started with concerts. I've done all right from Sonu Nigam, Asha Bhosle to Jagjit Singh ji, Rahman sir, SPB sir. सगळ्यांचे shows केलेत सिंगापूर मध्ये वगैरे. आणि
then I realized that the entertainment industry will not be sustainable. You need to earn also, you need to pay your staff, you need to pay your rental. Fortunately, मला तेव्हा इंडियाहून खूप कॉर्पोरेट्स लाईक HDFC, टाइम्स ऑफ इंडिया, कोणालाही सिंगापूरमध्ये इव्हेंट करायचं तो वी बिकेम देअर डिफॉल्ट लोकल पार्टनर्स टू मॅनेज देअर इव्हेंट अँड Indian doing diaspora. an event is basically you source venues, you fix up their hotels, their flights, then you do marketing for them where they get visitors to come and visit their exhibitions. Okay. So property सुरू केले. त्याच्यानंतर इथे IIT, IIM alumni मोठ्या स्केलवरती आहेत because almost 1000 IIM alumni आणि 1000 IITians are working in Singapore. तर त्यांच्यासाठी कॉन्फरन्सेस केले. So खूपच चांगला एक्सपिरियन्स राहिला बिकॉज राईट फ्रॉम कॉन्सर्ट्स टू प्रॉपर्टी शोज टू एक्झिबिशन्स टू लाईफस्टाईल एक्झिबिशन्स टू कॉन्फरन्सेस. आणि लास्ट 3-4 years वॉज लाईक अ गोल्डन पिरियड फॉर अस बिकॉज आम्ही म्हणजे ना वी बिकेम व्हेरी लाईक आय थिंक जस्ट वर्ड ऑफ माउथ जे क्लायंट्स खुश होते दे टॉकिंग गुड अबाउट अस. सो आपलं हाय कमिशन ऑफ इंडिया जे सिंगापूरमध्ये आहेत, they gave us a very big opportunity to organize the ASEAN Pravasya Bharatiya Divas, जो मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचा मोठा इव्हेंट होतो इंडियामध्ये. इन 2018 जानेवारी इट वॉज हेल्ड इन सिंगापूर. तर त्याच्यामुळे गॉट अ ग्रेट लाईक इट वॉज अ फेदर इन द कॅप फॉर अस. तो इट वॉज लाईक मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचा इव्हेंट. सो सुषमा स्वराजजी, then all the ministers had come and it was a super duper success. After that we did all honorable Prime Minister Narendra Modi jinche je business conferences ahet, 2-3 events we did in Singapore. So last 3-4 years have been busy with those kind of MICE events where we had all the political leaders and startup venture capitalists and all, and it was fun. So basically just to give you a summary, D ideas आम्ही फक्त एकाच जॉनर मध्ये नाही म्हणजे हे केलं. वी डॅबल्ड इनटू एव्हरीथिंग. सो लाईक मेनी पीपल आस्क मी व्हाय डोंट यू ओनली फोकस ऑन कॉर्पोरेट इव्हेंट्स, व्हाय डोंट यू डू वेडिंग. सो वी डन वेडिंग्स ऑल्सो. सो इव्हेंट्स मध्ये सगळंच येतं ना. बट अँड वी एन्जॉय डूइंग एव्हरी टाइप ऑफ इव्हेंट अँड माय टीम इज सुपर डुपर dedicated group of ladies, I should say very proudly. Wow. So they are very much like on the go. Yeah, mostly all of them are Indians. Great. पूर्णिमा, मला तुला विचारायचं, जसं तू म्हणालीस की कुठलाही बिझनेस सस्टेन होण्यासाठी पहिले 4 वर्ष फार महत्वाचे असतात. अनेकदा असे प्रसंग आले असतील की तुला निराशा आली असेल किंवा प्रचंड लॉस तुला सहन करावा लागला असेल, पण त्यातून तू कशी उभी राहिलीस हे जाणून घ्यायचंय मला. मला वाटतं ते प्रत्येक एंटरप्रेन्योरची स्टोरी असतेच ती. बिकॉज सी फेलियर इज अ स्टेप टुवर्ड सक्सेस. आणि मला वाटतं प्रत्येक जण म्हणजे दे विल गो थ्रू दोज मोमेंट्स ऑफ डिस्पेअर किंवा फेलियर्स. पण आय थिंक आय एम क्वाईट ब्लेस्ड बिकॉज यू नीड टू हॅव अ गुड फॅमिली सपोर्ट. आणि ॲट द सेम टाइम आय थिंक इंडिव्हिज्युअल जे आपलं म्हणजे पर्सनॅलिटी असते, निराशा होतेच वेन यू हॅव अ लॉस ऑर वेल. फॉर्च्युनेटली माझे सगळेच इव्हेंट्स हॅव बीन सक्सेसफुल. ऑफकोर्स मे बी वी हॅव नॉट मेड मनी और वी हॅव ऑल्सो लॉस्ट मनी, आय विल ऍडमिट. बट प्रत्येक वेळेला ना म्हणजे आय हॅव ऑलवेज बीन पॉझिटिव्ह. आय थिंक दॅट हेल्प्स. So if you're very positive about yourself, I think these small kind of hurdles na म्हणजे जे monetary असू देत किंवा I mean many times many experiences, not just monetary losses, but there are a lot of things like तुम्ही pitch केलं एका clientला, you gave them a lot of your ideas and finally the contract doesn't come to you. That is also म्हणजे तेव्हा सुद्धा निराशा होतेच ना. पण तो एक पार्ट अँड पार्सल आहे ग बिझनेसचा. तर यू हॅव टू मूव्ह विथ इट. कारण कसं आहे, निराशा झाली किंवा दुःख झालं तर कोण मदतीला येत नाही का मृदूला. आय हॅव सीन दॅट. इट्स ओनली युअर ओन युअर लव्हिंग हजबंड और युअर चिल्ड्रन और युअर पेरेंट्स और युअर ब्रदर्स सिस्टर्स. सो फॅमिली इज very very important for me.
आणि म्हणजे आमचं खूपच चांगलं फॅमिली सर्कल आहे. सो इफ एनी टाइम आय एम लिटल लो or something, I'll talk to my family or my close ones. किंवा but I think end of the day it is you and you. You have to be confident. कारण एकदा तुझं स्वतःवर ना विश्वास जर उडाला, then nobody can help you. एक्झॅक्टली. So I've always, okay, even if I feel a little low a particular day or night, but then somehow I just pray to God that, okay, आपला गणपती बाप्पा सांभाळा. आहे. कुठलीतरी एक I शक्ती आपल्या think when पाठीमागे आहे. so we all are like, so much आपल्याला आपलं व्हॅल्यू सिस्टम आई वडिलांनी हे केलेलं आहे फ्रॉम द चाइल्डहुड that we've been taught to work hard and the rest is up to the Lord to help us, to guide us. So that's my किती गोड. आणि एक स्त्री म्हणून जेव्हा तू मार्केटमध्ये गेलीस किंवा एक इंडियन स्त्री म्हणून मार्केटमध्ये गेलीस, तर काही प्रश्न म्हणजे काही प्रॉब्लेम आले होते तुला फेस बिझनेस करताना, काही चॅलेंजेस? Not really, कारण maybe today I'm dressed in Indian, but typically मला लोक चायनीज पण म्हणतील because my nose and eyes are very small. सिंगापूर मध्ये नाही आला because I don't look Indian. ओके, दॅट वॉज ऍडव्हान्टेज. Yeah, you can say what. पण नाही, आय थिंक माय नेचर इज अ व्हेरी फ्रेंडली नेचर. तर मी कधीच ना म्हणजे फक्त इंडियन्स मध्येच ना टिपिकली आपण असतो की आपण इंडियन फ्रेंड्स मध्येच आपण डिस्कस करतो, वी डोंट मिक्स. पण नाव आता आपण इंडियाहून बाहेर आलो तर वी शुड मिक्स विथ पीपल ऑल्सो. तर माझं ऑलमोस्ट 26 वर्षापासून माय फर्स्ट जॉब जिथे होता ना, तिथे माझे कलिग्स चायनीजच होते. आय वॉज ओनली इंडियन. ओके. तर त्यामुळे मला म्हणजे आय बिकेम सुपर फ्रेंडली टू ऑल द लोकल सिंगापोरियन्स. तर म्हणून मला कधी त्रास नाही झाला की म्हणजे अँड दे नेव्हर डिफरेन्शिएटेड ऑल्सो. तर ते म्हणजे मला कधी तो नाही डिस्क्रिमिनेशन दॅट इंडियन लेडी ऑर समथिंग. तर एखादी अशी इव्हेंट सांग ना की जी तुला खूप लक्षात राहील. सगळेच इव्हेंट सॉलिड लक्षात आहेत. प्रत्येक इव्हेंट मध्ये खूपच मेहनत लागते ग. म्हणजे इट इज नॉट इझी. लोकांना जेव्हा बघतात शोज किंवा काही ना, त्यांना जरा सुद्धा म्हणजे अंदाज नसतो की सो मच ऑफ हार्ड वर्क इज गॉन बिहाइंड दॅट. कारण प्रत्येक वेळा इट इज लाईक 3 ते 4 महिने काम करावं लागतं. आणि एक म्हणजे प्रवासी भारतीय दिवस जे 2018 मध्येच आम्ही केलं होतं इव्हेंट. टेल यू की आम्ही 150 लोक, 150 पीपल, वी वर्कड फॉर ऑलमोस्ट 4 months. बिकॉज आय मीन 4 months तो पर्टिक्युलर इव्हेंट जो होता, इट वुड ऍक्च्युअली टेक 1 year फॉर प्लॅनिंग अँड फॉर ऑर्गनायझिंग. त्या स्केलवरती होता तो इव्हेंट. बट यू आपण इंडियन सगळे लास्ट मिनिट सगळं ना, वी ऑल डू लास्ट मिनिट एव्हरीथिंग. तर ते तरी 4 महिने ऑल्सो अकॉर्डिंग टू द क्लायंट वॉज लाईक 4 months आर देअर काइंड ऑफ थिंग. पण आय मीन दॅट वॉज अ अनफॉरगेटेबल इव्हेंट. जे आणि फक्त इव्हेंट मॅनेजमेंट नाही, त्या इव्हेंट मध्ये आम्ही जे राईट फ्रॉम लोगो क्रिएट करण्यापासून डिझायनिंग, each and every brochure, collateral, marketing, pasna, even handling the entire event. And there were like 5,000 people in Singapore at Marina Bay Sands, completely level 3 and 4. It was an awesome event for 2 full days. And it was super because it was a mix of कल्चरल इव्हेंट. म्हणजे कल्चरल हे पण खूप ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये, प्रोग्राम्स वेगवेगळे. हा, सी कॉन्फरन्स तर होतच. म्हणजे इट वॉज लाईक कम्प्लीट नॉट कॉन्फरन्स, आय एम सेइंग कल्चरल, म्हणजे थोडेसे कल्चरल इव्हेंट. तर त्याच्यामध्ये आसियान प्रवासी भारतीय दिवस मध्ये कल्चरल इव्हेंटही होते. इट वॉज लाईक अ मिक्स ऑफ एव्हरीथिंग, लाईक राईट फ्रॉम आर्टिस्ट सिंगापूरचेच होते का बाहेरून पण मागवले होतेस का? नाही, सी इट वॉज इंडियन प्रवासी भारतीय दिवस ना, तर लोकल जे आमचे इंडियन परफॉर्मिंग आर्ट्स अकॅडमीज वगैरे आहेत त्यातून. बट ऑल व्हेरी डिफरंट थिंग. इट वॉज जस्ट अन ऑसम एक्सपिरियन्स ऑल अराउंड. आणि बिकॉज सिंगापोर मिनिस्टर्स पासून आसियानचे मिनिस्टर्स आले होते, यू हॅव टू शोकेस टू देम.
So it had to be traditional India, it had to be the authentic India to showcase, plus the modern innovations and startups. तर हा पूर्ण एक ब्लेंड होता, right from showcasing yoga to showcasing food of India to conferences to all the startups. खूपच छान इव्हेंट होता. पण एक इव्हेंट जो खूपच म्हणजे जो माझा म्हणजे फेवरेट आय शुड से, और मे बी काय म्हणतात ते, दॅट मेड लाईक ओके पूर्णिमा कामत नोन टू सिंगापूर वगैरे, तसं तर मी आशा भोसले जी, शी इज माय फेवरेट. अच्छा. सो इव्हेंट आय थिंक इट वॉज 2010 इफ आय एम नॉट रॉंग. ओके. मी त्यांना बोलवलं होतं आणि इथे कॉन्सर्ट केलं होतं. सो वी हॅड 3500 पीपल ॲज ऑडियन्स. आणि आशाताईंनी, आय मीन इट वॉज अ सरप्राईज. त्यांना जेव्हा कळलं की ऑर्गनायझर इज अ यंग, आय मीन दॅट टाइम ऑफकोर्स 2010 आय वॉज मोर यंगर, फ्रॉम मुंबई वगैरे. आणि when we went to fetch her at the airport वगैरे, she was very friendly आणि सगळं. नंतर त्यांनी इन द इव्हनिंग शोच्या वेळेस she just announced that she said that मी खूप म्हणजे इतना खुशी का दिन है जब हमको पता चलता है कि इवेंट ऑर्गेनाइज किया हुआ मुंबई की हमारी लड़की पूर्णिमा कामत. आणि त्यांनी इतकं कौतुक केलं ग स्टेजवरती. अँड अच्छा. like shocked because we didn't plan it or something. She just said on her own. And that was like, oh my God, this is so good. I mean, coming from a legend, from her mouth. So, तो Yeah. एक दिवस कधीच विसरणार नाही. आणि दुसरे आय शुड मेन्शन बिकॉज आय जस्ट लव्ह हिम, जे आपले आता द लेट SPB सर, SP बालासुब्रमण्यम सर इज वन ऑफ माय फेवरेट. तर त्यांचा आम्ही शो केला होता इन 2017. So that was one of the best shows which we had recently. Then suda stage varti na, when he came to know that I'm a Konkani, he started singing one song. अच्छा. I mean, experiences are so lovely and which are captured in my heart. So I'm never going to forget those things. पुढे काय नेक्स्ट? Ata, of course, day and night is Namaste Bharat. But then after the exhibition, आम्ही कारण खूप जणांना आवडलाय तो कॉन्सेप्ट. आणि ग्लोबली आम्हाला US, UK, कॅनडा, नंतर आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, सगळ्या ठिकाणाहून वी आर गेटिंग सपोर्ट बिकॉज वी आर लुकिंग फॉर बायर्स फ्रॉम ग्लोबल कंट्रीज फॉर अवर इंडियन सेलर्स. तर आता नमस्ते भारत वरतीच फोकस करणार आहोत. बट 2021-22 ऑलरेडी प्लॅनिंग सुरू आहे फॉर लॉट ऑफ कॉन्फरन्सेस अँड वर्ल्ड टूअर्स ऑफ सर्टन आर्टिस्ट. कारण आता कोविडमुळे एक वर्ष कोणी काहीच केलं नाहीये. सो प्लॅनिंग आफ्टर जून 2021. सो वी आर प्लॅनिंग अ व्हेरी व्हेरी बिग Bollywood artist for a world tour and all that. Yeah. Keeping my fingers crossed. So that might happen. आणि आतापर्यंत आम्ही सिंगापूर आणि एशिया पॅसिफिक मध्येच जास्त इव्हेंट्स केलेत. बट फ्रॉम Jan 2021 I'm planning to expand to other countries as well. So let's see. मातृभूमीसाठी जे आपण म्हणतो की परत मातृभूमीला माझं काय देणं आहे, तर तू खरोखरच भारतातल्या आर्टिझन्सला एक मोठा प्लॅटफॉर्म देतेस, ही खूपच चांगली गोष्ट आहे. हा पॉइंट कदाचित तुझा त्या पाठीमागे असणारच आहे ना? नक्कीच. आणि इतकं शिकायला मिळालंय मृदुला. आम्ही जेव्हा नमस्ते भारत प्लॅन केलं, मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगते. सी आय एम फ्रॉम महाराष्ट्र, फ्रॉम मुंबई. सो बट कामाच्या ह्याच्याने किंवा लास्ट 10 years सिंगापूरहून जाताना मी दिल्लीला गेले किंवा चेन्नईला गेले आणि वेगळ्या स्टेट्स मध्येही गेले. बट काही ठिकाणी आपण अजून गेलोच नाहीये. म्हणजे आय हॅव नेव्हर गॉन टू उत्तर प्रदेश और आय हॅव नेव्हर गॉन टू मध्य प्रदेश वगैरे. तर नाव आय एम कनेक्टिंग टू दोज आर्टिझन्स और दोज पीपल फ्रॉम उत्तर प्रदेश. आणि हे तेव्हा आपल्याला वाटतं की आपलं इंडियन आर्ट अँड हँडीक्राफ्ट इज सो रिच. आणि आपलं जे हिस्ट्री आहे ना, इट इज सो ऑथेंटिक. म्हणजे द वर्ल्ड शुड नो अबाउट इट. खरंय. म्हणजे आपल्या कला ज्या आहेत आणि ज्या आपण आर्टिझन्स, आपण बघतो की अगदी खेडे गावात सुद्धा इतकी उत्तम कलाकार आहे आणि त्यांना एक प्रकारे प्लॅटफॉर्म देणं
ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आणि मला सांगायची इच्छा होईल. मला तर वाटतं त्याचाच एक भाग म्हणजे माझी साडी काय आणि तुझी साडी काय, ती सुद्धा हँडमेड साडी आहे आणि ती किती सुंदर आहे आणि बाहेरची लोकं त्याची किती अप्रिशिएट करतात. नाही ते म्हणजे आता बघ, बाहेरची लोक अप्रिशिएट करतात, पण आपण स्वतःहून भारतीयांनी अप्रिशिएट करून, आता यू आर वेअरिंग दॅट साडी म्हणजे बार्ली बार्ली. पेंटिंग वगैरे आहे त्याच्यात, जे मी घातलंय त्याला अजरक म्हणतात. कच्छच्या तर आर्टिझन केलेली साडी आहे. इट इज हँड वोवन, राईट? अच्छा. वॉव! ते सगळं आपण स्वतः जर इफ वी स्टार्ट वेअरिंग इट, ऑर इफ वी हॅव अ इंडियन मेड बॅग्स अँड ऑल, ते ऑटोमॅटिकली आपल्या इकॉनॉमीला पण बरं होईल ना. आणि जे आपण मेड इंडिया प्रोडक्ट्स वी कॅन प्रमोट इट, नॉट जस्ट clothes or bags, there are everything. I mean, आता तू नमस्ते भारत .वर्ल्डच माझं सुरू होईल भाषण. सगळेच प्रोडक्ट, ऑर्गॅनिक प्रोडक्ट म्हणा. आता कालच कोणीतरी एकाने एक्झिबिटर त्यांनी ई कार्ट सुरू केले. सो इट इज अ इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट. ओके. आणि देर आर सो मच ऑफ इनोव्हेशन्स हॅपनिंग. देर इज एव्हरीबडी सो ब्युटिफुल प्रोडक्ट्स, आय मस्ट टेल यू. इवन उत्तर प्रदेशचे ते जरदोसी बनारसी साडीज, देन जम्मू काश्मीरचे कार्पेट्स. People take so much of efforts, आणि hand woven stuff is like such a rare thing. See, machine made anybody can still do, but जे हातातली जे आपले हस्तकला किंवा एम्ब्रॉयडरी, this is so awesome. तसंही जगभरात जर का पाहिलं भारताकडे जेव्हा लोकं बघतात, तेव्हा त्यांच्या लक्षातच येतं की ते कला म्हणजे डायव्हर्सिटी जी आहे आपल्या इथे, नॉट ओन्ली स्टेट वाईज परंतु कलांमध्ये पण जी वैविध्यता आहे, ती सगळ्या मला तर वाटतं जगात माहिती आहे आणि या दृष्टीने तू एक अतिशय खूपच उत्तम काम करते, की ज्या तऱ्हेने तू म्हटलंस की यामुळे देशाची इकॉनॉमी वाढेल, देशाचे जे कलाकार आहेत त्यांना वाव देण्यात येईल आणि मला असं वाटतं की हे तू सुरू ठेवावं आणि मला देखील तुला मदत करायला आवडेल पुढे. नक्की नक्की. नाही, मला तुझं सगळे नवदुर्गा सगळ्यांना घेऊन आपण काम करूया. बिकॉज हो. एका माणसाने हे होणार नाहीये ग. वी ऑल हॅव टू कोलॅबरेट अँड वर्क टुगेदर. बघ, येस. इफ वी हॅव अ एम ना, वी कॅन मेक इट सक्सेसफुल. ज्या करेक्ट. ठिकाणी सेल्फिश अजेंडा येतो ना माणसाचा, देन यू कांट गो अहेड. सो या. आय एम प्युअरली व्हेरी व्हेरी कॉन्फिडंट, बिकॉज आय हॅव गॉट अ व्हेरी सिन्सिअर अजेंडा इन माय माइंड दॅट we have to do something. So करेक्ट, let's करेक्ट. all collaborate, I'm very sure. आणि एक सांगायचं म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट, सी एव्हरीथिंग इज नॉट व्हेरी गुड काइंड ऑफ थिंग. जेव्हा आता जे आपले न्यू जनरेशन आहे, they don't want to learn the arts and skills of their grandparents. So our handicrafts, our art, हे जे आहे, that will die. The legacy will not continue जर आपण म्हणजे if we don't encourage them. तर त्याच्यामुळे आपल्या प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटमध्ये खूप छान काम चालू आहे. अँड आय एम व्हेरी फॉर्च्युनेट बिकॉज ऑफ नमस्ते भारत आय एम स्टार्टेड टू नो ऑल दिस थिंग्स. नाहीतर आपल्याला माहिती नाहीये ना की कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये काय होतंय. सो देर वर्क हॅपनिंग. आय एम शुअर इन नेक्स्ट 2-3 years we'll see great progress. जाता जाता एक स्त्री म्हणून आता आपण नवदुर्गेच्या निमित्ताने गप्पा मारतो आहोत ना, आपल्या मैत्रिणींना काय संदेश देऊ इच्छिते? मैत्रीण म्हणून ओके, हम्म. आय थिंक एकच सांगायचं हे आहे की स्वतःवरती विश्वास असायला पाहिजे. सो बिलीव्ह इन युअर सेल्फ, वर्क हार्ड, ड्रीम बिग. Of course, everybody will say dream big, but along with dreaming big, you have to work hard, because only if you dream big and don't work hard, it is not going to go anywhere. तर आणि then just be, I think you have to just be very sincere in whatever you do. करेक्ट. Hard, be sincere, and then dream big. So these are the 3 steps to आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री किंवा मैत्रीण जे तू म्हणते, आय थिंक वी आर व्हेरी लकी टू बी बॉर्न एज गर्ल्स और विमेन, बिकॉज एक ना म्हणजे वी गॉट अ प्लस फॅक्टर. आय फील आपल्याला देवाने एक 6th सेन्स दिला असतो, किंवा वी कॅन रिअली शेअर अँड create peace and harmony in the society, in the family, share our love towards everybody. So these kind of, negative feelings should never be spread. Just Yeah. spread love and, be yourself and do good to the society, community, and globally wherever you are. That's my only message, and a sincere message. खूप खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक धन्यवाद.
नाही, मी तुझं धन्यवाद करायला पाहिजे. सिटिंग इन कॅनडा तू इतका म्हणजे विचार केला, कॉल केला मला. सो यू आर वन ऑफ द नवदुर्गाज फॉर मी. आणि खूपच छान कॉन्सेप्ट आहे तुझं. आणि ऑल द बेस्ट फॉर ऑल युअर फ्युचर वर्क, व्हॉट एव्हर यू आर डुईंग. आणि यू हॅव अ मैत्रीण इन सिंगापूर. थँक्यू सो मच. थँक्यू सो Anything, मच. anytime. या So थँक्यू let's सो get and do a lot of work together in the या future. शुअर शुअर. चला, आणि सगळ्यांना हॅपी दसरा, बिकॉज मला वाटतं हे नवदुर्गा तुझं हे दसऱ्यासाठी आहे. हो. सो हॅपी नवरात्री, हॅपी दसरा अँड हॅपी दिवाळी फॉर एव्हरीबडी. येस येस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. Thanks. धन्यवाद.